आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या आई मला भूक लागलीच्या या भागात सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्याला कसं दिवाळीचे वेध लागतात, बरोबर की नाही? आपल्याला जसे दिवाळीचे वेध लागतात ना, तसे सिनियर सिटीजन्सना क्रिसमसचे वेध लागतात. कारण सांगा, परदेशात क्रिसमसमध्ये मोठी सुट्टी मिळते आणि परदेशात गेलेली आपली मुलं इथे येतात. म्हणजे नातवंड सकळ येतात, स्वतः येतात आणि मग आजी आजोबा आई बाबा नातवंड मुलं मुली असा नुसता चंगळ चाललेली असते घरात. आणि मग खाण्यापिण्याचे पदार्थ गप्पा टप्पा हे सगळं शेअर करतात. हे काय शेअर करतात हे आज आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी ह्या सर्व भागांमध्ये हे सगळं शेअर केलेलं आहे. पण आज एक मावशी आणि एक मावसा इथे आलेले आहेत आणि आपण त्याची ओळख करून घेणार आहे. आणि ते काय काय शेअर करतात, काय गमती जमती करतात आणि परत जाताना मुलांबरोबर डब्यांमध्ये काय बांधून देतात हेही बघणार आहोत. आणि त्याचबरोबर कावळे ओरडायला लागायच्या आत आपण एक दोन पदार्थ सुद्धा बघणार आहोत. पण आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं काय नाव? दिनकर मंगेश सिंगकर. दिनकर मंगेश सिनकर. ओके. आपलं? सुप्रिया दिनकर सिंगकर. ओके. कुठे राहता आपण? डोंबिवली. डोंबिवली. MIDC. डोंबिवली MIDC म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुलेच्या जवळ. ओके. नाटकं बिटकं बघता गेली? हो बघतो. ओके. किती वर्ष राहता डोंबिवलीत? 39 वर्ष होती या फेब्रुवारीत. 75 ला लग्न झाल्यावर 1975 सालापासून राहतो. बापरे. पण MIDC ला आता आलो 7-8 वर्ष झाली. आपण 75 पासून डोंबिवलीमध्ये तिथं काहीच नसेल नाही? काही नाही. म्हणजे आता तसं काहीच नाहीये म्हणा. आता कसं खूप आता खूप डेव्हलप झालं. डेव्हलप झालं. पण म्हणजे जे आणि डोंबिवलीचं नाव पण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी संस्कृती खूप छान जपलेली आहे सगळ्या मंडळींनी. पण इन्फ्रास्ट्रक्चर रोड बीड आपण जे म्हणतो ते त्या मानाने कमी आहे. बरं, तुम्ही काय करता? मी ऍक्च्युली रिटायर्ड आहे. कुठे होतात? मी धरमसिंग मोराजी केमिकल कंपनी अंबरनाथला. ओके. बरं. ते प्रोडक्शन ऑफिसर म्हणून टेक्निकल साईडला. व्हेरी गुड. व्हेरी. आणि आपण? वेणी बरं. आणि सुगम संगीताचे कार्यक्रम झालेत मध्ये. अरे वा. आणि सध्या मधून मधून हे तबल्याचे क्लासेस घेतात. आम्ही घरी तबला बसतो. वाजवतो. बरं, काय सांगताय? सदाशिव पवारांचे त्यांचे गुरु सदाशिव पवार. कविता पण करतो. घरीच मैफिल करता म्हणजे? घरी करतो. ओके. आणि मुलं? मुली 2 आहेत. मोठी US ला असते, अमेरिकेला, नॉर्थ कॅरोलिनाला. बरं. अनघा सिनकर. ती टीव्हीवर येऊन गेले अनघा सिंगकर सुदाम. अरे सारे गाव यामध्ये. ओ, तुमच्यावर आली ते एकदा अनघा. खूप वर्ष झाली. हा 19 वर्ष झाली. अरे बापरे. आणि ती नॉर्थ कॅरोलिना असते. आणि धाकटी? ती युकेला. युकेला इंग्लंडला आहे ती. बरं. मग तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही अमेरिका UK करता की UK अमेरिका? ओके. आम्ही सुरुवातीला आम्ही स्वतंत्र गेलो होतो. हा. मध्ये गेल्या वर्षी आम्ही आधी युकेला गेलो, 4 महिने तिथे राहून मग US ला एकाच तिकिटामध्ये. 8 महिने बाहेर होतो आम्ही. बापरे. मग त्यावेळी ते घराला काय कुलूप लावून जातं का? हो. ओके. पण सगळं मग ते उलट पालट होत असेल. 4-8 महिने बाहेर हो. बसता. सगळं म्हणजे मॅनेज करून जावं लागतं. हो. सर्व आवरून जावं लागतं. आणि त्याच्यानंतर कामोलीचा आमचा कॉन्टॅक्ट असतो. ती मधून घर साफ करते. म्हणजे दूध बंद करायचं, पेपरवाला बंद करायचं, सगळं बंद करायचं आणि आल्यानंतर परत सुरू करायचं. इलेक्ट्रिसिटीच्या बिलापासून टेलिफोन कट म्हणजे कस्टडीत ठेवून जाण्यापर्यंत सगळं. आल्यानंतर म्हणजे सेट व्हायला 2 आठवडे तरी कमीत कमी घ्या. हा, सगळं रुटीन परत सुरू करायचं. ओके. आता आपण आधी चहा घेऊया थोडा. तुम्हाला साखर? थोडी. बरं, मला एक सांगा, तुमची मोठी मुलगी किती वर्षापूर्वी गेली? 11. 11 वर्ष. आणि धाकटी? 12 वर्ष झाली. हा, बरं. मोठी काय करते आता तिथे? तिने ऍक्च्युली इथे MSc केलं. बरं. इथे गेल्यानंतर तिने तिकडचं इंजिनिअरिंग केलं. बरं. ती पण गाते? कम्प्युटर इंजिनिअरिंग. हो. अनघाच जाते. तुमच्याबरोबर सारे गावला होती तीच. हा. आणि तिथे आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करून आता जॉब पण करते. आता तिला प्रोग्राम पण करते तिकडे. अरे वा. क्लास. आणि धाकटी?
धाकटी B.Pharm केलं, फार्मसी केली होती तिने आणि तिकडे M.Pharm केलं तिने. आता फार्मासिस्ट म्हणून आहे तिचं आता मस्त जॉब करते. सेट आहेत म्हणजे हो सगळे. साईडला दोघेही जावई सॉफ्ट इंजिनियर आहेत. हम्म. साईडला कला आहे म्हणजे मिळेल तर गातात सोडत नाहीत त्या. हो छान. काय मुळात ती ती ही जी कला आहे गाण्याची ती कुठेही गेली तरी आपण ती हे करू शकतो. आता you. तुमचंच बघा ना, तुम्ही दोघे एकमेकांना साथ देता ना. हो बरोबर. बरं आता 11 वर्षापूर्वी पहिल्यांदा कोण गेलं बाहेर, धाकटी का मोठी? धनश्री गेली. धनश्री म्हणजे धाकटी आधी. ती जाताना तुम्ही CF करायला तुम्ही एअरपोर्टला गेला असेलच. हो हो त्यावेळेचा प्रसंग आठवतोय का हो तुम्हाला? म्हणजे बाबांना आठवत असेल जास्त. प्रसंग काय मायलेकींचं असतंच हो, हो पण बापाचं आणि मुलीचं जास्त असतं. जास्त हो, जास्त आणि बरोबर. गंमत असे झाले की जावई आधी गेले, त्याच्यानंतर ती एकटी गेली. हो. त्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन टेन्शन आलं नाही. पण एकटी ती जाणार. काय सीन होतं पण? सीन म्हणजे काळजी वाटत होती पण आनंद पण होत होता. हो बरोबर. नाही पण आणि शेवटचं तिचं म्हणजे तुम्ही अभिमान वाटत होता की अभिमान एकटी तर वाटतो चालली. definitely. नाही, वयाच्या 22 वर्षी गेली ना, असं नाही खूप की लहान लवकर झालं लग्न. काय 22 वर्ष अंगा खांदा खेळलेली मुलगी एकदम अचानक बरोबर. युकेला निघून झाल्यानंतर घर एकदम तुम्हाला खायला उठलं असेल. तिचं कपाट नक्कीच ना. उघडताना, तिचा ड्रावर उघडताना, नाही का? हो बरोबर. मग तो त्यावेळी तुमचं काय मनस्थिती काय होती तुमची? द्विधा मनस्थिती होती. हां. म्हणजे एकीकडे आनंद होता, अभिमान होता तिचा जाते शिकून, पुढे पण तिला खूप शिकायचं होतं. हम्म, हम्म. आणि ते तिकडे जाते आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला तिचं पत्र आलं, खूप मोठं पत्र तिने पाठवलं. फार सुंदर पत्र लिहिलं होतं, तिथे शैलीदार. मँचेस्टरला पोहोचल्यानंतर मग कसं ती सिनरी कशी होती, मग ते सगळं तिथे आले मी त्याच्यानंतर मग एअरपोर्ट पासून लोक कशी भेटली मला, हेल्प खूप कशी छान तिने पत्र लिहिलं होतं. हम्म, हम्म. मग जावई तिला न्यायला आले ते. त्याच्यानंतर मग ती माझी इथे आल्यानंतर मग म्हणजे माझ्या अपेक्षा इथे पूर्ण होतील असं मला वाटलं. खूप मी वेगळ्याच विश्वास आल्यासारखं वाटलं. ऐकून खूप बरं वाटलं. म्हणजे आई वडिलांना खुश, तुम्हाला दोघांना खुश झालं असेल. फक्त जातानाचा प्रसंग फार हेलावणारा असतो आणि नक्कीच. खूप आपण किती कंट्रोल केलं स्वतःला, तरी आपण ते आपले अश्रू थांबवू शकत नाही. ते जे वाईट वाटणं असतं, जे एका बाजूला जरी आनंद असला तरी वाईट वाटणं असतं. चला, अनघा आणि धनश्री. अनघा आणि धनश्री तुझे आई बाबा इथे आलेले आहेत आणि आता ते तुझ्या आईच्या हातचं मी काहीतरी खाऊन बघणार आहे. अर्थात तुम्हाला आवडते ते पदार्थच मी खाणार आहे. तुम्हाला खाता येणार नाही, आय एम सॉरी टू से. तुम्हाला फक्त बघता येतील. ओके, पण आता आपण किचनकडे जायचं का? हो, हां? जाऊया. पण त्याआधी किचनकडे जायच्या आधी आपल्याला तुमच्या आवडीचं एक डिश आणलेली आहे. अरे बाप. तुम्हाला घ्या, समोसे घ्या. तिला समोसे खूप आवडतात. म्हणून तर आणले. हं. आता हे एवढा नको. हे आता आम्ही खाणार आहोत. हा समोसा खाऊन झाल्यानंतर मग आम्ही किचनमध्ये जाणार, कारण भूक लागली ना. हं? खाऊन घेतो, आपण लवकरच भेटूया. सिनकर मावशी आणि काका दोघे इथे आलेले आहेत. तुमचं आमच्या किचनमध्ये स्वागत. आणि आज आपला पहिला पदार्थ काय आहे? पहिला पदार्थ दाखवणार असतो पालकाची कढी. पालकाची कढी. ओके, मला साहित्य सांगता काय आहे? चिरलेला पालक, शेंगदाणे, चणा डाळ वाफवलेली, हं? बेसन, हं? सुक्या मिरच्या, दही, मोहरी, लसूण, हिरव्या मिरच्या कट केलेल्या, हिंग, साखर, हळद आणि मीठ. मीठ. ओके, आता आपण साहित्य तर बघितलं, आता प्रत्यक्ष कृतीकडे जायचं. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे, याच्यात काय करायचं आपण? त्याच्यात आता पालक आणि शेंगदाणे डाळ एकत्र शिजवून घेऊ. आता एकजीव होईपर्यंत 10 ते 12 मिनिटं ठेवू आपण. हे आपण शिजवून घेतलं का? घेतले तरी याच्यात घाला. शिजवलेलं हो, आहे? शिजवले. ही डाळ कसली आपली साधी? चण्याची डाळ. ओके. पाणी घालायला पाहिजे थोडं अजून? चालेल, घाला थोडं. 10 मिनिटं शिजेपर्यंत. ओके, आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर मला 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे ते असेल की हा पदार्थ कोणाला आवडतो? हा पदार्थ धनश्रीला आवडतो. धनश्री म्हणजे युके वाली ना. युके वाले धनश्री तुझ्यासाठी पदार्थ आई बनवते. आणि मला सांगा, धनश्रीला किती मुलं आहेत? 2 मुलं. 2 मुलं. सिया 10 वर्षाची, नात माझी, आणि आयुष 6 वर्षाचं. बरं. त्यांनाही दोघांना ही पालकाची कढी अतिशय आवडते. बरं. ओके, आता हे आपलं झालंय का? काढू? झालं ना? झालं. ओके. तर आपण घोटून घ्यायचं जरा. ह्याच्यात आता बंद करू का हे? नाही, राहू दे. ह्याच्यात घालायचं काय आता घालायचं? 2 दही. कुठलं हे दही घालायचं? हां, दही किती घालू? घाला. ते ऍक्च्युली घुसळून घालायला पाहिजे, पण ठीक आहे.
पातळच घेतलेलं आहे पण त्यामुळे ते हं. मिक्स होईल पटकन. हं. आणि बेसन पण. बेसन पण घालू. हं. हे काय हं. ते किती घालू? ते गॅस बंद करायचं का? हो बंद करूया. ओके. किती घालू? घाल थोडंसं थिक होईपर्यंत. तुमचं माप करेक्ट आहे. करेक्ट. म्हणजे आपलं उगाच घाबरत घाबरत घालत. मीठ घाला. साखर. साखर. बस बस आता मिरच्याही घाला थोड्या गोठून घेऊन त्याचा तडका देऊ मग सुक्याने. घालू अजून? बस. ओके. आणि फोडणी आता सुक्या मिरची, मोहरी, बरं. लसूण, हिंग, हळद. नाही आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे तिथे. हं. सुक्या मिरच्या बारीक करू का? लसूण. लसूण थोडी टाका, सगळी नको, थोडी अजून. हिंग. हळद. हळद. हा त्याच्यावर हा पालक होत आहे. ह्याच्यावर हे होतो. हो. सावकाश. क्या बात है. असा सणसणीत वास आलाय. हो आमच्या सासूबाई म्हणायच्या फोडणी दिली तर असा फोडणी खोकला यायला हां. पाहिजे. किती करेक्ट फोडणी झाली. ओके. मग आता तुम्हाला किती जसं कन्सिस्टन्सी पातळ. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे पोळीशी चांगलं लागतं. पोळी, भाकरी, ज्वारीची भाकरी, हो, भात सगळ्याच याच्यावर. भाताबरोबर पण छान लागतं म्हणजे ऑल पर्पज. क्या बात है. घ्या लिहून साहित्य आणि कृती. पालकाची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली चणा डाळ, चिरलेला पालक, दही, सुक्या लाल मिरच्या, बेसन, हिंग, हिरवी मिरची, मोहरी, साखर, लसूण, हळद आणि मीठ. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये पालक घालून त्यामध्ये शिजवलेली चणा डाळ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. चणा डाळ आणि पालकाच्या शिजवलेल्या मिश्रणामध्ये घोटवलेलं दही घालून गॅस बंद करावा. त्यामध्ये बेसन, मीठ, साखर आणि हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, सुक्या लाल मिरच्या, लसूण, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये पालक आणि दह्याचं मिश्रण घालून उकळवून कढी सर्व्ह करावी. चला मंडळी आता जाऊया आपण पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची सेकंड रेसिपी काय आहे? पंचामृती वांगी. पंचामृती वांगी. हे कोणासाठी आहे? हे अनगा करता. अनगा करता. अनगा दिस इज फॉर यू. ओके. मला साहित्य सांगता काय काय? पहिली वांगी. वांगी, हे काय आहे? सुकं खोबरं, दाण्याचं कूट, तीळ, हिंग, गोडा मसाला, चिंच, मोहरी, गूळ, हळद, तिखट आणि मीठ. ओके. साहित्य वगैरे. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा ही वांगी तुम्ही काही चिरून घेतलेत का? थोडी चिरून फक्त घेतली. दाखवा ना आपल्या. है ना. एक वांग फक्त कसं चिरायचं बेसिक आहे पण आपलं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पण आपलं दाखवलेलं बरं. उद्या असं कोणी म्हणाल नको हे काय आत कसं. मसाला भरेपर्यंत ओके. आतपर्यंत चिरायचं. ओके. आता इथे आम्ही 2 हे ठेवले होते. इथे काय त्याच्यावर करायचं? सुकं खोबरं थोडं भाजून घ्यायचं तेलात आणि तीळ किती घालू? घाला सगळं. तीळ थोडे घाला अजून थोडे. बस पुढे. हे आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. हो थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. ओके. बरं तुम्ही गाण्याचे प्रोग्राम करता ना? हो म्हणजे मध्ये काही दिवस ब्रेक झाला पण केलेत. म्हणजे मी डोंबिवलीत दशरथ पुजारींकडे पण मी जात होते. अरे वा. माझ्या घरात माझी बहीण, माझी आई, माझे मामा हे माहेरून सगळं आले. मग आता तुमच्याकडे एवढं आहे गाण्याचं हो. तर आता तुम्ही स्वयंपाकघरात तुमच्या स्वयंपाकघरात असं समजा आहात असं समजा हो आणि एखादा गुणगुणा की जरा हो मुखडा. ते. हा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे
सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. फर्स्ट क्लास, क्या बात आहे. विश्रांतीच्या काळात आम्ही व्यवस्थित हे आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात खोबरं तीळ, आता त्याच्यामध्ये दाण्याचं कूट, दाण्याचं कूट घालायचं. किती घालू? थोडं बस. ओके. गोडा मसाला, गोडा मसाला. ओके. चिंच पण घालायची थोडी. ही आपण भिजवून घेतली का चिंच? हो, भिजवलेलीच आहे म्हणाले ते. भिजवलेली. ओके. बस. हळद हळद. आणि मीठ. आणि गूळ थोडा याचा जरा क्रश करून घ्या. जरा मीठ घालू का थोडं? थोडं घाला. ओके. हे सगळं आपण आता एकत्र करून घेतलेलं आहे है ना? ते याच्यात वांग्यात भरायचं बर आणि मग मोरिंग हळद शिजवायची ती. बर. आणि तुम्हाला पाहिजे तसा दाट पातळ रस्सा करून वरून कोथिंबीरीने सर्व करायची. आता काय करायचं आपल्याला? आता मोहरी टाकायची. मोहरी? मोहरी तडतडली की हिंग. किती? बस. हळद. ती वांगी सोडायची. अच्छा, त्यात सोडायची का? आणि पाणी घालायचं. पाणी घालून शिजवून घ्यायचं. किती घालू पाणी? शिजली पाहिजे. हे किती वेळ आपल्याला लागेल आता? एक 10 ते 15 मिनिटं लागतील. नरम झाली की त्याच्यात हा मसाला थोडा घालून पाणी घालून परत घालायचं? पाहिजे तसं. हो, दाट ओके. पातळ तसं म्हणजे. आणि मग कोथिंबीर. आणि खायचं कशा बरोबर? भाकरी बरोबर जास्ती छान लागतो. तांदळाची भाकरी ज्वारी किंवा पोळी बरोबर. आणि मग भात तो सगळीकडेच हो, असतो. भात तर असतो. थोडंसं म्हणजे दबदबीतच ते करायचं. घट्ट. म्हणजे आता हे शिजल्यानंतर परत उघडायचं आणि हा जो मसाला आपला शिल्लक आहे तो त्यात थोडं पाणी घालायचा. घालून त्याच्यात हा, घालायचं. म्हणजे आपल्या ह्याच्यात पाणी घालायचं. हे शिजलं का बघूया का आपण? बघूया. ओके. शिजलं ना? शिजलं. हो. तर हे याच्यात घालायचं हो. का? ओके. हा, सही वास आलेला आहे. आता हे मोठा करा गॅस. म्हणजे ते सगळं मिळून असं जरा घट्ट झालं की वरून कोथिंबीर. सगळं एकजीव होईल. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं पंचामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, दाण्याचं कूट, सुका खोबरं, पांढरे तीळ, गोडा मसाला, चिंच, मोहरी, हिंग, गूळ, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये सुका खोबरं आणि पांढरे तीळ भाजून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये हे मिश्रण घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, गोडा मसाला, चिंच, तिखट, हळद, गूळ आणि मीठ घालून मसाला एकजीव करून घ्यावा. वांग्यांना मधोमध चीर देऊन त्यामध्ये हा मसाला भरावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये ही मसाला भरलेली वांगी, मीठ आणि पाणी घालून वांगी शिजवून घ्यावीत. ग्रेव्ही मध्ये उरलेला मसाला आणि पाणी घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मावशीने बनवलेले दोन्ही पदार्थ आता मी खाऊन बघणार आहे. तुम्ही फक्त बघायचंय, तुम्ही खाऊन बघा. एक एक दोन घास आपण खाऊन बघूया. अर्थात चांगले झाले असणारच, त्याबद्दल काही मनात शंका नाहीये. पण एकदा कन्फर्म. वांग वांग वाटत नाहीये. अप्रतिम झाले. थँक्यू. वा, व्हेरी टेस्टी. असं आपण वाचतो की पंखात बळ आलं की पिल्लं उडून जातात, नाही का? काय हे असं वाचायला म्हणजे साहित्यिक अलंकारिक वाचायला ठीक आहे हो, पण प्रत्यक्षात जेव्हा ही घटना घडते ना
म्हणजे आपली मुलं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला बघताना आनंद होतो, पण प्रत्यक्ष जेव्हा ते उडून जाताना जो प्रसंग असतो किंवा तो क्षण असतो तो जरा अवघड असतो, नाही का? है ना? म्हणजे कसं आहे की 22-24 वर्ष ही मुलं आपल्या घरात असतात. त्यांचं रडणं, बागडणं, खिदळणं, भांडणं करणं, नंतर हट्ट करणं, सॉरी म्हणणं, हे सगळं आपल्या कानात सतत असतं. आणि मग अचानक ती निघून गेल्यानंतर आपल्याला हरवल्यासारखं होतं, नाही का? तर हाच हरवलेपण जे आहे, हे हरवलेपण कमी करण्यासाठी आमची ही सिरीज आहे. आणि म्हणूनच तिकडे गेलेली मुलं त्या आई वडिलांना मिस करतात आणि इकडे आई बाबा त्यांना मिस करतात. हा दुवा जोडण्यासाठी आमची ही सिरीज सुरू झालेली आहे. आता तुमच्यापैकी काही जणांची मुलं जर परदेशात असतील, परदेशातच असं नाही, तुमच्यापासून लांब नसतील, तर आम्हाला लगेच लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच, पण लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर 2 उत्तम पदार्थ त्या मुलांना आवडणारे आपल्याला इथे करायचे आहेत, अर्थात ते खाणारे मीच. ओके? आणि तुमचे दोघांचे मी खूप मनापासून आभार मानतो. आणि दोन्ही मुलींना शुभेच्छा आमच्यातर्फे. हा एपिसोड त्यांना बघायला सांगा आणि मी कसा खातोय हेही बघायला सांगा, म्हणजे लवकरात लवकर ते परत येतील तुमच्या हातचं खायला. ओके? आणि जाण्याआधी तुम्हाला आमच्याकडून प्रेमाची भेट छोटीशी. आता माझी निघायची वेळ झालेली आहे, कारण आता वेळ संपत आलेला आहे. पुन्हा भेटायचंच ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. आपण आता काय बनवणार आहोत? पहिलं कॉलीफ्लॉवर विथ मशरूम, ओके, कॉलीफ्लॉवर विथ मशरूम. पुढची रेसिपी काय आहे? पायनॅपल खोबरा बर्फी. पायनॅपल खोबरा बर्फी. सारे खवय्ये, आम्ही सारे